धनु राशीच्या लोकांसाठी 2024 मध्ये जुलै महिना नेमका कसा असणार आहे, तुमची आर्थिक स्थिती, कौटुंबिक स्थिती कशी असणार आहे ते जाणून घ्या। जुलैच्या आठवड्याच्या सुरुवातीलाच धनु राशीच्या लोकांना त्यांच्या व्यवसायात प्रगती होताना दिसणार आहे, परंतु या काळात आर्थिक जोखीम घेऊ नका। संयम ठेवल्यास फायदा होईल। व्यवसायात कामाचा दबाव थोडा कमी होईल। फायदेशीर वादात तडजोड करता येईल। तुमचा प्रभाव वाढेल आणि तुम्हाला कौटुंबिक शांती मिळेल। जास्त विचार केल्याने डोकं दुखेल। कुटुंबातील भिन्न मतं तुम्हाला अस्वस्थ करतील आणि अनेक कामे पूर्णत्वाकडे जातील। साधारणपणे धनु राशीचे लोक विचाराने खूप स्वतंत्र असतात। हे लोक बुद्धिमान लोकांकडे सहज आकर्षित होतात। या राशीचे लोक मनाने स्वच्छ आणि विश्वासार्ह असतात। हे लोक कामाच्या ठिकाणी चांगले शिक्षक आणि तत्त्वज्ञ असल्याचे सिद्ध करतात। धनु राशीचे लोक भविष्याकडे आशावादी दृष्टिकोनातून पाहतात आणि धनु राशीचे लोक खूप आनंदी जीवन जगतात। हे लोक त्यांच्या प्रभावी, असाधारण आणि आध्यात्मिक स्वभावाने कोणालाही त्यांच्याकडे आकर्षित करतात। या राशीत जन्मलेले लोक महत्त्वाकांक्षी आणि इतरांसाठी प्रेरणादायी असतात। ते आपलं काम पूर्ण उत्साहाने आणि धैर्याने करतात। या राशीचे लोक बोलण्यापेक्षा दाखवण्यावर विश्वास ठेवतात। हे लोकांना प्रामाणिकपणा आणि निष्ठेबद्दल खूप आदर असतो। धनु राशीच्या लोकांसाठी जुलै महिना भाग्याचा ठरणार आहे, कारण या महिन्यात तुमचा व्यवसाय नवी उंची गाठेल आणि तुमच्याकडे भरपूर पैसाही जमा होईल। तुम्ही नोकरी करत असाल तर या महिन्यात तुम्हाला भरपूर लाभ मिळतील। या महिन्यात धार्मिक किंवा व्यावसायिक प्रवास होण्याची शक्यता आहे, जो यशस्वी होईल। या महिन्यात तुम्हाला इच्छित यश आणि आनंद मिळेल। विद्यार्थ्यांना करिअरच्या क्षेत्रातही चांगलं यश मिळेल। या दिवसात तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडूनही लाभ मिळू शकतो। जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात धनु राशीच्या आनंदात वाढ होणार आहे। हा काळ चांगला आहे, त्याचा पुरेपूर फायदा घ्या। विचित्र स्वप्ने पडतील, त्याला घाबरून जाऊ नका। झटपट फायदेशीर गुंतवणूक, भरपूर पैसा वाया जाईल। निरर्थक वादविवादाला दुरूनच नमस्कार म्हणा। कोणतीही इच्छा पूर्ण होईल। कामात येणारे अडथळे दूर होतील। आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येईल। काही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे। जुनी गुंतवणूक चांगले परिणाम देईल। जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात शहाणपणाने काम करा, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते। विचारपूर्वक काम करा म्हणजे नुकसान होणार नाही। मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल। बचत केल्याने आनंद मिळेल। भौतिक सुखात वाढ होण्याचे संकेत आहेत। मानसिक आनंद वाढेल। तुम्हाला तुमच्यामध्ये आध्यात्मिक रुची जाणवेल। जुलैच्या चौथ्या आठवड्यात धनु राशीच्या लोकांना उच्च पदावरील लोकांकडून आदर मिळेल। या काळात मानसिक आनंद आणि दबाव दोन्ही वाढेल। आरोग्याची किरकोळ समस्या असू शकते। कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील। नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ नाही। प्रयत्नांना यश मिळेल। आर्थिक स्थिती मजबूत राहील। जुलै महिन्यात धनु राशीच्या लोकांना जवळचा फायदा आणि दूरचे नुकसान टाळावे लागेल। या महिन्यात तुम्हाला कोणत्याही कामात निष्काळजीपणा टाळावा लागेल, अन्यथा मोठे नुकसान आणि अपमान होऊ शकतो। एकंदरीत या महिन्यात तुमची कामे वेळेवर आणि सावधगिरीने करावी लागतील। धनु राशीच्या लोकांना या महिन्यात त्यांची नियोजित कामे पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल आणि अधिक प्रयत्न करावे लागतील। तुमचे काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लोकांना खुश करावे लागेल। व्यवसायाच्या दृष्टिकोनातून महिन्याचा पूर्वार्ध संमिश्र राहील। या काळात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल। या काळात धनु राशीच्या लोकांनी आळस सोडून त्यांच्या मार्गात येणाऱ्या संधीचा फायदा घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करावा, अन्यथा नंतर पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही। जुलैच्या मध्यात नोकरदार लोकांना अचानक अतिरिक्त कामाचा ताण येऊ शकतो। या काळात आर्थिक दबावही तुमच्यावर राहील, मात्र उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोतही निर्माण होतील। ही दिलासादायक बाब आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही आर्थिक संकटावर मात करण्यात शेवटी यशस्वी व्हाल। या काळात तुम्हाला नशीब आणि तुमच्या नातेवाईकांचे पूर्ण सहकार्य मिळेल। या काळात तुम्ही करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही मोठे निर्णय घेऊ शकता, जे घेताना तुमचे शुभचिंतक खूप उपयुक्त ठरतील। धनु राशीच्या लोकांनी कोणतेही काम सुरू केल्यानंतर ते अर्धवट सोडण्याची प्रवृत्ती टाळावी लागेल, अन्यथा त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते। धनु राशीच्या लोकांना जुलै महिन्यात नातेसंबंध आणि आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल। प्रियजनांच्या भावना आणि अपेक्षांकडे दुर्लक्ष केल्यामुळे परस्पर संबंध खराब होऊ शकतात।
प्रेम प्रकरणांमध्ये सावधगिरीने पुढे जा आणि नात्याशी प्रामाणिक राहा. महिन्याच्या उत्तरार्धात तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत थोडे चिंतित राहू शकता. भगवान श्री विष्णूला केशराचा तिलक लावून आणि दररोज श्री विष्णूच्या सहस्त्रनामाचा पाठ अवश्य करावा.